प्रश्न पहिला, गीताई हा प्रसिद्ध आध्यात्मिक ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे ए. लोकमान्य टिळक, बी. आचार्य विनोबा भावे, सी. महात्मा गांधी, डी. महात्मा फुले. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. आचार्य विनोबा भावे. प्रश्न दुसरा, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर कोणत्या परदेशी विचारवंतांचा प्रभाव होता? पर्याय आहे ए. जोयस मिल, बी. थॉमस पेन, सी. व्हॉल्टेअर, डी. लिटो. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. थॉमस पेन. प्रश्न तिसरा, महाराष्ट्राचे विश्वचंद्र विद्यासागर म्हणून कोण प्रसिद्ध आहे? पर्याय आहे ए. विष्णुबुवा ब्रह्मचारी, बी. विष्णू शास्त्री पंडित, सी. विष्णू शास्त्री चिपळूणकर, डी. महात्मा फुले. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न चौथा, रेडल्स इन हिंदुइझम हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहे ए. भालचंद्र नेमाडे, बी. पंडित नेहरू, सी. हमीद दलवाई, डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न पाचवा, कर्मवीर या नावाने कोण ओळखले जातात? पर्याय आहे ए. भाऊराव पाटील, बी. बाबूराव पाटील, सी. भाऊसाहेब पाटील, डी. नामदेव पाटील. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. भाऊराव पाटील. असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्रश्न सहावा, चवदार तळे हे कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहे ए. अलिबाग, बी. पनवेल, सी. पुणे, डी. महाड. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. महाड. प्रश्न सातवा, डॉक्टर आंबेडकरांनी त्यांचा पहिला मोठा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी केला होता? पर्याय आहे ए. काळाराम मंदिर नाशिक, बी. वडाळा सत्याग्रह, सी. चवदार तळे महाड, डी. सरोचा आंदोलन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. चवदार तळे. प्रश्न आठवा, खराट्यांचा बादशाह म्हणून कोणत्या समाजसुधारकाला ओळखले जाते? पर्याय आहे ए. राजश्री शाहू महाराज, बी. डॉक्टर आंबेडकर, डी. प्रबोधनकार ठाकरे, डी. आचार्य आंत्रे. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. आचार्य आत्रे. प्रश्न नववा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह केला होता? पर्याय आहे ए. मुंबादेवी मंदिर, बी. सोमनाथ मंदिर, सी. काळाराम मंदिर नाशिक, डी. सिद्धिविनायक मंदिर. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. काळाराम मंदिर नाशिक. प्रश्न दहावा, यमुना पर्यटन या कादंबरीत कोणत्या समाजवर्गाच्या समस्या मांडल्या गेल्या आहेत? पर्याय आहे ए. अपुरुषांच्या, बी. विधवांच्या, सी. संस्थानिकांच्या, डी. शेतकऱ्यांच्या. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. विधवांच्या. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, भूकंपाच्या वेळी वातावरणात कोणता वायू उत्सर्जित होतो? पर्याय आहे ए. नायट्रोजन, बी. रेडॉन, सी. कार्बन डायऑक्साईड, डी. मोनोऑक्साईड. तर याचे उत्तर कमेंट करून नक्की कळवा व असेच आपले दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.